हाय गाईज, आपला नेक्स्ट स्टॉक आहे पेट्रोनेट. तर तुम्ही म्हणत असाल की या लाईन कोणत्या आहे. या ज्या लाईन दिसत आहे ना तुम्हाला, ब्ल्यू, ग्रीन अँड रेड, तर ह्या लाईन कोणत्या आहे माहिती का. तुम्ही इथं पाहू शकता, ब्ल्यू जी लाईन आहे, रेड जी लाईन आहे ती 5 एम आहे, ग्रीन जी लाईन आहे ती 10 एम आहे और EM या आणि 20 जी लाईन आहे ती ब्ल्यू लाईन आहे ती 20 एम. ठीक आहे, या लाईन आहे आणि या लाईनच्या क्रॉस ओव्हरमध्ये मी एंट्री घेत असते. तर हा स्टॉक आहे पेट्रोनेट. तर आपण याचं टार्गेट पण पाहून घेऊया, काय होऊ शकतं टार्गेट. ठीक आहे, हा स्टॉक पाहूया. भरपूर दिवस झाले साईडवेज नाही म्हणता येणार हा स्टॉक. ॲक्च्युली याच्यात फ्लॅग बनतोय, तुम्ही नोटीस करू शकता, फ्लॅग बनतो राईट. हां, तर तुम्ही इथं बघा. आता हा स्टॉक मी का घेतला, ठीक आहे, मेन पॉईंट हा सपोर्ट झोन आहे राईट. पाहिलं तुम्ही, आपण ड्रॉच करून घेऊया डायरेक्ट, ठीक आहे नाही. हे बघा, इथून हा स्टॉक वरती गेला बरोबर. आता तुम्ही म्हणत असाल ह्या सपोर्ट रेजिस्टन्स कशा मार्क करतात. ठीक आहे, मी तरी पण तुम्हाला ते सांगेल. ठीक आहे, हे थोडंफार खाली आलं तरी काही प्रॉब्लेम नाही, आपण काही लगेच एंट्री काय बनवत नाहीये. ठीक आहे, तर हे काय आलं मध्येच, हे कसं घालवायचं इथं. ठीक आहे, जाऊ दे ते. ठीक आहे, आता मी इथं सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क केला. ठीक आहे, तर तुम्ही म्हणत असाल कसा मार्क केला, तर तुम्ही इथे पाहू शकता का, हा पाहू शकता का, हे बघा. हे बघा, ह्या लेवलमध्ये हा स्टॉक खाली आला, इथे थोडा वेळ होल्ड केलं त्यांनी आणि नंतर हा वरती गेला. ठीक आहे, मग हा काय होता, इथं रेजिस्टन्स बनला ना, इथं बऱ्यापैकी रेजिस्टन्स बनला. ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करून हा वरती गेला, पुन्हा ह्या रेजिस्टन्सवर आला. ठीक आहे, इथं 1 टाइम आला. ठीक आहे, आता इथं 2nd टाइम आला तरी त्याने तिथून हे केलं. आता 3rd टाइम पण त्याने काय केलं, इथं आला, होल्ड केला आणि इथून हे वरती चाललाय. ठीक आहे, म्हणजे काय झालं, हा रेजिस्टन्स होता, हा इथे 1 2 3 टाइम हा सपोर्ट बनलेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, आता याने 3 टाइम सपोर्ट घातला म्हणजे हा इथून वरतीच जाणार. त्यानंतर आता मी एंट्री कधी बनवणार माहिती आहे का, आता ही इथं माझं काय क्रॉसओव्हर झालेला आहे. आता इथं क्रॉसओव्हर कसं होतो, रेड कॅन्डल फर्स्ट येते, सेकंडला ग्रीन कॅन्डल येते, थर्डला ब्ल्यू कॅन्डल येते. 5 10 20 अशी ज्यावेळेस क्रॉसओव्हर होतो त्यावेळेस मी एंट्री बनवते. पण आता इथे काय झालंय, क्रॉसओव्हर झालं ह्या कॅन्डलला. इथे पाहू शकता का तुम्ही किती रेजिस्टन्स बनलेत, इथं पाहू शकता का. हे बघा, इथं किती वेळा रेजिस्टन्स बनला. हा इथपर्यंत गेला, इथून खाली आला, इथपर्यंत गेला, इथून खाली आला, इथपर्यंत खाली, इथून खाली, इथून खाली आणि आता पुन्हा त्याच लेवलला. मग आता मी इथं काय करणार, मी ज्या वेळेस ह्या कॅन्डलचा हाय, ह्या कॅन्डलचा हाय नाही, $280. ठीक आहे, ज्या वेळेस स्टॉक ह्या 280 इथे RGB बनलाय. मेन पार्ट काय, आम्हाला जसं शिकवलंय त्याप्रमाणे ज्यावेळेस ह्या कॅन्डलचा, ह्या ग्रीन कॅन्डलचा, थांबा मी अजून झूम करते, ह्या ग्रीन कॅन्डलचा हाय ज्यावेळेस ब्रेक करेल ना त्यावेळेस एंट्री घ्यायची असती. बट वेळेस ही कॅन्डल ह्या 281च्या लेवलला ब्रेक करेल त्यावेळेस माझं फर्स्ट टार्गेट असणार 294. आता मी सांगते माझं हे टार्गेट असणार, ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक केल्यावर एंट्री घेणार. तर तुम्ही उद्या लगेच जाऊन तिथे एंट्री नाही घ्यायची. का नाही घ्यायची, कारण उद्या सपोज कॅन्डल इथे कुठे ओपन झाली किंवा इथे कुठे ओपन झाली, ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक केला, ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक केला, थोडा स्टॉक वरती जाईल, पुन्हा खाली येईल. मग तुमचं काय होईल, मी तर स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करते, मग काय होतं आपलं, थोडा जरी स्टॉकची प्राईस खाली जर आली ना, प्रीमियम डिके होतो लगेच म्हणजे लगेच 4-5 पॉईंटनी डिकेच होऊन जातो. त्यामुळे काय करायचं, याला थोडंसं वरती गेला ना, आपण काय करायचं, 5 मिनिट 3 मिनिट टाईम फ्रेमवर शिफ्ट व्हायचं आणि तिथं शिफ्ट झाल्यावर काय करायचं, पाहायचं की RSI ओव्हरबॉट झोनमध्ये नाही आहे ना. RSI 14 नॉर्मल सेटिंग, RSI 11 नॉर्मल सेटिंग, तिथे जायचं आणि RSI ओव्हरबॉट झोनमध्ये आलाय का. ओव्हरबॉट झोनमध्ये जर आला असेल ना तर त्याला खाली येऊन द्यायचं. ज्यावेळेस 9 EMA आणि
व्ही वॅप 9 EMA आणि व्ही वॅपवर जेव्हा तो स्टॉक येईल ना आणि तिथं कोण बुलिश कॅन्डल पॅटर्न बनवेल ना त्यावेळेस आपण एंट्री घ्यायची. तोपर्यंत एंट्री नाही घ्यायची, नाहीतर उद्या काय करसाल तुम्ही 280ला गेलाय 280ला बाय करसाल आणि वेट करसाल. तसं आता हा काय बाय साईडचा आहे, त्यामुळे तुम्ही इक्विटीमध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता. 40-50 शेअर घेऊन ठेवू शकता आणि 294 पर्यंत होल्ड करू शकता. पण जे स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतात ते असं करू नका, कारण प्रीमियम डिके होतो. आता तुम्ही म्हणसाल, आता तुम्हाला हे कळलं की 281ला जर ह्या स्टॉकने ब्रेक केलं तर माझं 294चं टार्गेट राहणार. तर तुम्ही SL कुठे ठेवणार? SL काय ठेवणार? ही कॅन्डल जी आहे ना, ही कॅन्डल किती पॉईंटची ते चेक करायचं आणि ह्या कॅन्डलचा जो हाफ पार्ट आहे ना, हाफ पार्ट अंदाजे कुठे येऊ आपण पाहूया. अंदाजे कुठे येईल ह्या कॅन्डलचा हाफ पार्ट? ह्या कॅन्डलचा हाफ म्हणजे इतपत 278ला मी स्टॉप लॉस लावणार. 281ला एंट्री घेणार आणि 278-277 मध्ये एखादा पॉईंट आहे ना खालीच लावायचा. 200 या पॉईंटला तर मी 281ला बाय करणार. 294 माझं टार्गेट राहणार आणि SL ह्या कॅन्डलचा मिडल 278 समथिंग येतोय, तर मी 277चं टार्गेट SL लावून देणार. ठीक आहे. तर मी हा स्टॉक का बाय करत आहे? हा स्टॉक बाय करण्याचे माझे 2 कारण. ठीक. तर हा स्टॉकमध्ये मी काय इन्व्हेस्ट करत आहे? तर माझं पहिलं कारण आहे की रेजिस्टन्स मेक अ सपोर्ट. माझं दुसरं कारण आहे की माझा जो सेटअप आहे ना 5 EMA 10 EMA आणि 20 EMA क्रॉसओव्हर, तर तो क्रॉसओव्हर ह्या कॅन्डलला होत आहे म्हणून. आणि माझं तिसरा कारण आहे, आता तुम्ही इथे पाहू शकता हा स्टॉक असा वरती गेला. ठीक आहे. त्याच्यानंतर हा याने इथं फ्लॅग बनवलाय, पाहू शकता. बघा ना तुम्ही, हा इथून वरती गेला आणि इथून असा फ्लॅग बनवला आणि ह्या फ्लॅगचा ब्रेकआउट पण होतोय, म्हणून माझं हे सेकंड कारण. तुम्हाला दाखवू शकते फ्लॅगचं ब्रेकआउट. आता तुम्ही म्हणत असाल तर ठीक आहे, बनला, पाहू शकता तुम्ही. इथून हा स्टॉक वरती गेला, त्याने फ्लॅग बनवला. आता तुम्ही काय म्हणसाल, मग इथं पण बघा ना, इथं काय होतं, इथं जर आपण असं हे पूर्ण टच करून जर लाईन हे केली तर इथंच सेटअप बनत होता. इथं बनत होता सेटअप, मी म्हणत नाही इथं माझा सेटअप बनत होता, पण माझा इथं क्रॉसओव्हर होत नव्हता. इथं माझा परफेक्टली क्रॉसओव्हर होतोय. रेड कॅन्डल वरती आहे, ब्ल्यू कॅन्डल सेकंडला आली आणि थर्ड ग्रीन कॅन्डल आहे. उद्या जर स्टॉक हा इथे कुठे ओपन झाला तर हा सरळ वरती जाईल, त्यावेळेस ही ब्ल्यू कॅन्डल खाली जाईल आणि रेड कॅन्डल ब्ल्यू कॅन्डल खाली जाईल आणि ग्रीन कॅन्डल सेकंडला येईल. म्हणजे माझा क्रॉसओव्हर परफेक्टली होईल आणि मग माझी एंट्री बनून जाईल. आता इथे तुम्ही पाहू शकता, इथे माझी एंट्री बनली असती पण गेल्या नाही. आणि मेन पॉईंट काय होतं, कोणी या स्टॉक 70% आणि 30% हाच रेशो प्रत्येकाचा आहे, कोणी किती हुशार असला तरी पण. तर माझं हे बाय साईडचं ॲनालिसिस होतं, माझं सेल साईडचं याच्यात काही ॲनालिसिस नाही आहे. माझी 3 मेन कारणं तुम्हाला माहीतच आहे. माझा सेटअप झाला इथं. सेकंड, सपोर्ट मेकर रेजिस्टन्स मेकर सपोर्ट झाला आहे. आणि थर्ड कारण हा फ्लॅग बनला आहे. हे पाहू शकता, इथं वरती गेला आहे, इथून असं खाली आला आहे, हा काय बनला आहे? फ्लॅग बनला आहे. ठीक आहे. तर हे ॲनालिसिस फक्त एज्युकेशनल पर्पज आहे. आय एम नॉट सेबी रजिस्टर्ड पर्सन. मी तुम्हाला कोणताही बाय सेल सिग्नल देत नाही. माझं फक्त ॲनालिसिस शेअर करत आहे. तुम्ही फक्त मी जे ॲनालिसिस शेअर केलं आहे ते तुम्ही चार्टवर जाऊन पहा की माझं ॲनालिसिस कितपत खरं ठरते आणि कितपत चुकीचं ठरलं तरी कमेंट करून सांगा आणि बरोबर ठरलं तरी कमेंट करून सांगा. तुम्हाला जर हे माझे ॲनालिसिस आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे मी जेव्हा कधी ना असे ॲनालिस्टचे व्हिडिओ पोस्ट करेल तर तुम्हाला ते आधी येऊन जातील. ठीक आहे. थँक्यू सो मच.